नेक्स्ट क्वेश्चन पहा. कॅल्क्युलेट मोलॅरिटी ऑफ 63% W/W ऑफ HNO3 सोल्युशन इफ डेन्सिटी इज 5.4 ग्रॅम पर ml. हा क्वेश्चन जो आहे तो एम्स 2019ला आलेला आहे. HNO3चं मोलार मास 1 + 14 + 3 × 16 हे किती येईल बेटा? 63 ग्रॅम पर मोल. ओके, ठीक आहे. आता काय दिलेलं आहे? 63% W/W दिलेला आहे आणि डेन्सिटी दिलेली आहे 5.4 ग्रॅम पर ml. मग मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय येईल? मोलॅरिटी इज इक्वल टू पर्सेंटेज W/W इंटू डेन्सिटी इंटू 10 अपॉन मोलार मास ऑफ सोल्यूट म्हणजेच मॉलिक्युलर वेट. ओके, ठीक आहे. पर्सेंटेज W/W किती दिलेलं आहे? 63 इंटू डेन्सिटी किती दिलेली आहे? 5.4 इंटू 10 अपॉन मॉलिक्युलर वेट आपण काढलेला आताच 63 आलेला आहे. ओके, हे सॉल्व करूया. हे सॉल्व करून 63 गेले, 5.4 इंटू 10 म्हणजे किती येईल? 54 मोलार. म्हणजे आन्सर आपलं काय येईल? ए ऑप्शन 54. पुढचा प्रश्न पहा. सपोज द एलिमेंट्स X and Y combine to form two compound XY2 and X3Y2 when 0.1 mole of XY2 weighs 10 gram, 0.05 mole of X3Y2 weighs 9 gram. म्हणजे XY2च्या 0.1 मोलचं वजन 10 ग्रॅम येतं आणि X3Y2च्या 0.05 मोलचं वजन किती येतं? 9 ग्रॅम. द ॲटॉमिक वेट्स ऑफ X and Y आर. हा क्वेश्चन जो आहे तो नीट 2016ला विचारलेला आहे. मग पहिली कंडिशन काय आहे बेटा? 0.1 मोल ऑफ XY2 weighs 10 ग्रॅम. 0.1 मोल XY2 चं वजन किती आहे? 10 ग्रॅम. 1 मोल XY2 चं वजन किती येईल? 100 ग्रॅम. म्हणजेच X + 2Y इज इक्वल टू काय येईल? 100. हे घेऊया इक्वेशन नंबर 1. दुसऱ्या कंडिशननुसार पहा. 0.05 मोल ऑफ X3Y2 weighs 9 ग्रॅम. 0.05 मोल ऑफ X3Y2 चं वजन किती आहे? 9 ग्रॅम. बरोबर. मग 1 मोल ऑफ X3Y2 चं वजन किती येईल बेटा? 180 ग्रॅम. म्हणजेच 3X + 2Y इज इक्वल टू काय येईल? 180. हे येईल इक्वेशन नंबर 2. ओके, सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2. ठीक आहे, सबस्ट्रॅक्ट करूया. 3X + 2Y इज इक्वल टू 180 मायनस X + 2Y इज इक्वल टू 100. सबस्ट्रॅक्शन आहे म्हणजे हे इथे साइन चेंज होईल. ठीक आहे, साइन चेंज होईल मीन्स इथे काय होईल? मायनस. ठीक आहे, इथे होईल मायनस. ठीक आहे. मग हे सॉल्व करून आपल्याला आन्सर काय येईल बेटा? आन्सर येईल 2X इज इक्वल टू 80. मग X इज इक्वल टू काय येईल? X इज इक्वल टू येईल 40. X इज इक्वल टू 40 असेल तर वायची व्हॅल्यू काढायची आहे ना.
कोणत्या इक्वेशनमध्ये ही वायची व्हॅल्यू ठेवा, x + 2y = 100. ठीक आहे, 40 + 2y = 100. 2y काय येईल, 100 - 40. 2y = 60, y = 30. म्हणजे x काय येईल 40 आणि y काय येईल 30. कोणता ऑप्शन करेक्ट आहे, ऑप्शन ए. पुढचा प्रश्न पहा, द नंबर ऑफ मोल्स ऑफ मिथेन required to produce 11 grams CO2 after complete combustion is given. Molar mass of methane in gram per mole is 16. हा क्वेश्चन जो आहे तो JEE मेन 2024ला विचारलेला आहे. ठीक आहे, मग मिथेनचा कंबशनची रिॲक्शन CH4 गॅस प्लस ऑक्सिजन गॅस gives you CO2 gas plus H2O gas, वॉटर वेपर सपोज फॉर्म होते. ओके, आता इथे ही रिॲक्शन बॅलन्स करूया. जेवढे कार्बन आहेत तेवढेच कार्बन. हायड्रोजन किती आहे तिथे, 4 हायड्रोजन आहेत. ओके, म्हणून मी इथे लिहितोय 2H2O. ऑक्सिजन बॅलन्स करूया. इथे 2 ऑक्सिजन आहेत, 2H2O ना, आणि इथे 2 आहेत, म्हणजे इथे किती मी लिहू 2. ठीक आहे, ओके. आता या इक्वेशन वरून पहा, 1 मोल मिथेन गिव्स, 1 मोल मिथेन पासून आपल्याला 44 ग्रॅम CO2 मिळतं. इथे पहा CO2 12 + 32 = 44 ग्रॅम पर मोल. हे मोलार मास येईल. तर इथे x मोल घेऊया. x मोल मिथेन gives you 11 ग्रॅम CO2. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. काय येईल, 44x = 11. मग x काय येईल बेटा, 11/44 = 1/4 = 0.25 मोल. म्हणजे आपला ऑप्शन कोणतं करेक्ट असेल, ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन चेक करा. व्हॉट इज द मास ऑफ द प्रेसिपिटेट फॉर्म when 50 ml of 16.9% solution of AgNO3 is mixed with 50 ml of 5.8% NaCl solution. आपल्याला बेटा ही रिॲक्शन दिलेली आहे. NaCl plus AgNO3 gives you, या रिॲक्शनमध्ये काय होईल बेटा, हा जो Cl आहे तो Ag सोबत रिॲक्ट होईल, हा Na जो आहे तो NO3 सोबत रिॲक्ट होईल. आपल्याला काय मिळेल, आपल्याला मिळेल NaNO3 प्लस AgCl चा प्रेसिपिटेट मिळेल, PPT. ओके, तर तो PPT किती ग्रॅम मिळेल हे आपल्याला काढायचं आहे. हा क्वेश्चन जो आहे तो नीट 2015ला विचारलेला. ठीक आहे, मग आपण काय करूया, NaClचं मोलार मास काढूया. NaClचं मोलार मास किती येईल, 23 + 35.5 किती येईल बेटा, 58.5. AgNO3चं मोलार मास काढूया. AgNO3, मग सिल्वर काय आहे 107.8 प्लस नायट्रोजन काय आहे 14 प्लस 16 × 3, म्हणजे AgNO3चं मोलार मासची टोटल काय येईल 169.8. आता NaClचे नंबर ऑफ मोल्स काढूया. मोल्स ऑफ NaCl = मोलचा फॉर्म्युला माहीत आहे आपल्याला, मास अपॉन मोलार मास. मास अपॉन मोलार मास. मास आपल्याला पर्सेंटेजमध्ये दिलेलं आहे आणि व्हॉल्यूम किती आहे 50 आणि पर्सेंटेजमध्ये मास दिलेला आहे, म्हणजेच इथे 5.8 दिलेला आहे. 5.8/100
अपॉन मॉलिक्युलर वेट किती आहे 58.5. ओके, हे सॉल्व करूया. हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला आन्सर येईल 0.05 मोल. ओके, मोल्स ऑफ AgNO3 काढूया. मोल्स ऑफ AgNO3 इज इक्वल टू मास अपॉन मोलार मास. इथे सुद्धा वॉल्यूम दिलेला आहे 50, ठीक आहे, आणि पर्सेंटेज दिलेले आहेत 16.9 अपॉन 100 अपॉन मोलार मास किती आहे AgNO3चं 169.8. हे सॉल्व करूया. हे सुद्धा आन्सर येईल 0.05 मोल. आता इथे लक्ष द्या, 1 मोल NaCl reacts with 1 मोल AgNO3 to give 1 मोल AgCl PPT. म्हणजे जेवढे ह्यांचे मोल्स आहेत तेवढेच आपल्याला AgClचे नंबर ऑफ मोल्स मिळतील. म्हणून इथे मास ऑफ AgCl इज इक्वल टू मोल्स इंटू मोलार मास. ओके, मोल्स किती आहे 0.05 इंटू AgCl. ठीक आहे, Ag किती आहे असतो Ag असतो 107.8 आणि क्लोरीन काय आहे 35.5. मीन्स हे किती झाले 13 कॅरी फॉरवर्ड 1 8 आणि 5 143.3. हे सॉल्व करूया. आपला आन्सर येईल 7.165. ओके, 7.165 म्हणजेच कोणता ऑप्शन करेक्ट आहे, ऑप्शन बी. पुढचा प्रश्न पाहूया. बोरॉन हॅज 2 स्टेबल आयसोटोप्स, बोरॉन 10 90% and boron 11 81%. The atomic mass that should appear for boron in the periodic table is. हा क्वेश्चन AIPMT 1990 ला विचारलेला आहे. आपण काय करूया, 2 आयसोटोप्स दिलेले आहेत तर आपण एव्हरेज ॲटॉमिक मास काढूया. एव्हरेज ॲटॉमिक मास इज इक्वल टू फर्स्ट 10 दिलं आहे त्याचे 90%. ओके, आणि सेकंड काय 11 दिलेलं आहे आणि त्याचे किती पर्सेंट आहेत 81% अपॉन टोटल पर्सेंटेज किती आहे 100. हे सॉल्व करूया. म्हणजेच इथे काय येईल 190 प्लस 181 इंटू 11 किती होतील 891 अपॉन किती येईल 100. हे पुढे सॉल्व करूया. म्हणजे हे टोटल काय येईल 1081 प्लस अपॉन 100 म्हणजेच काय येईल 10.81. ही व्हॅल्यू नियर अबाउट आहे 10.8. कोणता ऑप्शन करेक्ट आहे आपला, ऑप्शन ए. पुढचा प्रश्न पहा. विच हॅज मॅक्झिमम नंबर ऑफ मॉलिक्युल्स अमॉंग द फॉलोइंग. हा क्वेश्चन एम्स 2014ला विचारलेला आहे. 44 ग्रॅम ऑफ CO2, 48 ग्रॅम ऑफ ओझोन, 8 ग्रॅम ऑफ H2 अँड 64 ग्रॅम ऑफ CO2. आपण इथे CO2चं मोलार मास काय येतं बेटा 44, ओझोनचं मोलार मास किती येतं 48, हायड्रोजनचं मोलार मास काय येतं 2 आणि SO2चं मोलार मास काय येतं 32 + 32 म्हणजे 64. ज्याचे नंबर ऑफ मोल जास्त असतील त्याच्यामध्ये मॉलिक्युल्स जास्त असतील. मग फर्स्ट एमध्ये CO2मध्ये चेक करा 44 मास अपॉन मोलार मास किती येईल 1. सेकंडमध्ये O3मध्ये चेक करा 48 अपॉन 48 म्हणजे इथे काय येईल 1 मोल. सीमध्ये चेक करा हायड्रोजनसाठी इथे 8 ग्रॅम दिलेले आहे आणि मोलार मास आहे 2 म्हणजे इथे किती येईल 4 मोल्स. आणि SO2साठी किती येईल 64 अपॉन 64 म्हणजे इथे 1 मोलच येईल. मग सर्वात जास्त मोल्स किती आहेत हायड्रोजनमध्ये, हाय मोल्स मॅक्झिमम
मॉलिक्युल्स. मग सर्वात जास्त मॉलिक्युल्स कशामध्ये असतील? ऑप्शन सी 8 ग्रॅम ऑफ हायड्रोजन. पुढचा प्रश्न पहा. द वॉल्यूम इन ml ऑफ 0.1 नॉर्मल NaOH required to neutralize 10 ml of 0.1 नॉर्मल फॉस्फेनिक ॲसिड. फॉस्फेनिक ॲसिडचा फॉर्म्युला काय असतो बेटा? H3PO2. हा क्वेश्चन JEE मेन 2020ला विचारण्यात आला होता. तर आपण अगोदर काय करूया? अगोदर रिॲक्शन पाहूया. NaOH reacts with phosphenic acid H3PO2 to give NaH2PO2 plus H2O. ओके, म्हणजेच इथे पहा, हा जो OH आहे तो इथल्या एका हायड्रोजनसोबत रिॲक्ट होईल. ठीक आहे, म्हणजे NaOHचा ॲसिडिटी काय असेल? 1. H3PO2ची बेसिसिटी काय असेल? 1. म्हणजेच फॉर्म्युला आपण काय यूज करूया? फॉर्म्युला यूज करूया टायट्रेशन फॉर्म्युला N1V1 इज इक्वल टू N2V2. व्हॅल्यूज भरूया आता. N1 काय दिलेलं आहे? 0.1. V1 आपल्याला काढायचं आहे. N2 काय दिलेलं आहे? 0.1 आणि V2 काय आहे? 10. म्हणजेच इथे V1 काय येईल? 10. Volume of NaOH required will be 10 ml. ऑप्शन सी करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. An organic compound has 42.1% carbon, 6.4% hydrogen and remainder is oxygen. If its molecular weight is 342, then its molecular formula is. हा क्वेश्चन जो आहे तो JEE मेन 2024ला विचारलेला. 342 वरून काय आठवतो बेटा? लक्ष द्या. C6H12O6 चा मोलार मास आहे 180 ग्रॅम पर मोल. ओके, ठीक आहे. दुसरा मॉलिक्यूल घेऊया C6H12O6, त्याचं काय येईल बेटा? 180. हे दोन्ही मॉलिक्यूल ॲड करूया. काय होईल? C12H24O12. यामधून वॉटर सबस्ट्रॅक्ट करूया, H2O सबस्ट्रॅक्ट. ओके, मग इथे काय येईल? C12H22O11 आणि इथे येईल 342. आपला फॉर्म्युला आहे C12H22O11. ऑप्शन डी हे करेक्ट आहे. जर तुम्ही पर्सेंटेज वाईज काढत बसलात तर क्वेश्चन खूप लेंदी होईल आणि तुमचा वेळ जाईल. ओके, टाईम इज व्हेरी इम्पॉर्टंट बेटा. म्हणून शॉर्टकटने क्वेश्चन सॉल्व करण्याची प्रॅक्टिस करा. आता हा प्रश्न पहा. द मोलॅरिटी ऑफ HNO3 इन अ सॅम्पल विच हॅज डेन्सिटी 1.4 ग्रॅम पर ml and mass percentage of 63% is dash dash molar. आपल्याला HNO3चा मोलार मास दिलेला आहे. मॉलिक्युलर वेट ऑफ HNO3 इज इक्वल टू 63. हा क्वेश्चन जो आहे तो JEE मेन 2020ला विचारण्यात आलेला होता. इथे पहा, इथे 63% दिलेला आहे. म्हणजेच 100 ग्रॅम सोल्युशन कंटेन्स 63 ग्रॅम HNO3 आणि 63 ग्रॅम HNO3 म्हणजेच काय बेटा? 1 मोल. ओके, आपल्याला मोलॅरिटी काढायची आहे. मोलॅरिटीसाठी मग व्हॉल्यूम इन ml. व्हॉल्यूम इन ml काढूया. मास अपॉन डेन्सिटी. मास किती दिलेला आहे? 100. डेन्सिटी इथे दिलेली आहे 1.4. ओके, 100 अपॉन 1.4 ही व्हॅल्यू किती येईल? 71.4 ml हे येईल व्हॉल्यूम. आता मोलॅरिटीचा फॉर्म्युला बेटा यूज करूया. मोलॅरिटी इज इक्वल टू मोल्स पर DM³
किंवा मिलीलिटर असेल तर मल्टिप्लाय बाय 1000. मग इथे मोल्स पर वॉल्यूम मी घेतो इन ml मल्टिप्लाय बाय 1000. ओके, मोल्स किती आहेत? 1 मोल. 1 × 1000 अपॉन 71.4. ही व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला येईल 14 पॉईंट समथिंग येईल, 01 समथिंग. ओके, आन्सर काय आहे? ऑप्शन डी. ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. सी द नेक्स्ट क्वेश्चन. हाउ मेनी मोल्स ऑफ lead 2 chloride will be formed? A reaction between 6.5 gram PbO and 3.2 gram HCl. हा क्वेश्चन आलेला AIPMT 2008 ला. मग आपण रिॲक्शन दिलेली आहे ती पाहूया. PbO reacts with HCl to give PbCl2 lead 2 chloride ना, प्लस ऑक्सिजन आहे म्हणून H2O घेतला मी इथे. ही रिॲक्शन बॅलन्स करूया. PbO प्लस HCl इथे 2 हायड्रोजन आहेत, म्हणजे लेफ्ट साईडला सुद्धा 2 हायड्रोजन असणार. ओके, मी इथे वेगळ्या कलरमध्ये घेतो 2 HCl. ओके, आता इथे 1 मोल PbO जेव्हा असेल तेव्हा इथे 2 मोल HCl लागतो आहे. ओके, आता इथे आपल्याला काय दिलेलं आहे? 6.5 ग्रॅम PbO दिलेला आहे आणि 3.2 ग्रॅम HCl दिलेला आहे. रिॲक्टंटचे आपण मोलार मासेससुद्धा काढूया. PbOमध्ये Pb काय असतो? 207 प्लस ऑक्सिजन काय आहे? 16. म्हणजे इथे टोटल काय होईल? वेट, इथे टोटल होईल 2, 2, 3 ग्रॅम. ओके, HCl 2 HCl यूज केले. हायड्रोजन काय असतो? 2. 1 + 1 2 ना, प्लस क्लोरीन 2 आहेत म्हणजे 71. म्हणजे इथे काय येईल? 73 ग्रॅम. लक्ष द्या, इथे 223 ग्रॅमसाठी 73 लागतं आहे. ओके, म्हणजे लिमिटिंग रिएजंट जो आहे तो लिमिटिंग रिएजंट काय आहे? कम्पेअर करा. लिमिटिंग रिएजंट जो आहे तो दिलेला आहे PbO. मग जो लिमिटिंग रिएजंट आहे तो यूज अप होईल आणि त्याच्यापासून आपल्याला काय मिळेल? प्रोडक्ट. आता इथे PbCl2चं पण मोलार मास काढूया. PbCl2 मध्ये काय येईल? 207 प्लस क्लोरीन 71 घेऊया. म्हणजे इथे काय आन्सर येईल? 278 ग्रॅम. ओके, यावरून आपल्याला काय मिळेल? 223 ग्रॅम ऑफ PbO gives 278 ग्रॅम ऑफ PbCl2. Therefore 6.5 ग्रॅम ऑफ PbO gives you, क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 278 मल्टिप्लाय बाय 6.5 अपॉन 223 इज इक्वल टू 0.029. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर काय येईल? करेक्ट ऑप्शन काय येईल? ऑप्शन बी.